आपल्या देशात गुन्हेगारच नेता बनतो हे काही खोटं नाही, असाच एक वाद सध्या बदलापूरमध्ये पेटलाय। काही महिन्यांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत शाळेच्या व्यवस्थापनातील काही लोकांवर गुन्हे दाखल झालेत, त्यात तुषार आपटे हा देखील सहआरोपी आहे। सध्या तो जामिनावरती बाहेर असून प्रकरण न्यायालयात सुरू आहे। असंच असताना आता भाजपने तुषार आपटेंना स्वीकृत नगरसेवक म्हणून नेमणूक केली आहे। या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। ज्या व्यक्तीवरती गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत त्याला राजकीय पद कसं दिलं जाऊ शकतं, असा थेट सवाल लोक विचारतात। विरोधकांनी भाजपवर जोरदार टीका केली, पण हेच विरोधक मात्र स्वतः गुन्हेगारांना तिकीट देत आहे। पुण्यातील आंदेकर टोळीतल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर, तर दुसरीकडे भाजपकडून असं सांगितलं जातंय की तुषार आपटे यांच्यावरती आरोप आहेत पण तो सिद्ध झालेला नाही। न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत ते दोषी ठरवता येत नाही, असं पक्षाचं म्हणणं आहे। थोडक्यात आपल्या देशात गुन्हेगारच नेता बनणार हे निश्चित झालंय।